नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. होय, तुमचे थकीत पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात येत आहेत. पण थांबा, बऱ्याच महिलांना एकाच वेळी 3,000 रुपये का मिळत आहेत आणि 1,70,00,000 महिलांनाच हा लाभ का मिळतोय? तुमची स्थिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती कशी चेक करू शकता, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता या ठिकाणी थांबू शकतो. मित्रांनो, शासनाच्या नियमानुसार ज्या पात्र महिला लाभार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली KYC किंवा अर्जातील त्रुटी दुरुस्ती पूर्ण केली होती, त्यांच्या खात्यात 15 मे 2026 पासून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता काळजीपूर्वक ऐका. बऱ्याच भगिनींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मानधन मिळाले नव्हते, तर काहींचे मार्च महिन्याचे हप्ते बाकी होते. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आधी मार्च महिन्याचे पैसे वितरित केले जात होते आणि आता थेट एप्रिल महिन्याचा हे हप्ता जमा होतोय. त्यामुळे ज्यांचे आधीचे हप्ते बाकी होते त्यांच्या खात्यात एकदम मोठी रक्कम म्हणजेच 3,000 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयेसुद्धा जमा होत आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 2,46,00,000पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले होते, परंतु KYC अपूर्ण असणे किंवा इतर तांत्रिक त्रुटींमुळे काही महिला सध्या या लाभापासून दूर राहिल्या आहेत. आता सद्यस्थिती जवळपास 1,70,00,000 पात्र महिलांना किंवा महिला भगिनींनाच मार्च आणि एप्रिल महिन्याचे मानधन यशस्वीरित्या मिळणार आहेत किंवा वितरित केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचा कोणता हप्ता बाकी आहे आणि तो कसा तपासायचा? तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुमच्या हप्त्याचा स्टेटस ऑनलाईन तपासू शकता. जर तुम्ही पात्र असून पैसे आले नसतील तर तिथे ऑनलाईनला एकदा आपल्याला सर्च करायचं आहे, तिथं आपल्याला स्टेटस बघायचं आहे. तिथे ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला स्टेटस पाहण्यात काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या गावातील इतरही भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत का आणि येत आहेत तर ते नेमके कशाची येत आहेत आणि किती येत आहेत हे सुद्धा या ठिकाणी कळणार आहे. शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच विश्वसनीय माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.